नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण कुल्फी साच्यामध्ये किंवा ग्लासमध्ये घरच्या घरी कुल्फी, मावा कुल्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. खूप अशी मलाईदार होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे ना मी शेगडीवर गॅस गॅस नाही आहे, आपली लाईटीची शेगडी, त्यावर आहे कढई तापवण्यासाठी ठेवली आहे. आणि शेगडी जास्त ताव येऊन द्यायचं आहे. मग कढई तापवली की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपलं दूध आहे ना ते खाली करपणार नाही, टाकणार नाही. तर आता हे दूध आहे ना कंटिन्यू हलवून हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जशी जशी साई यायला लागते ना तशी तशी ती कडेकडे मध्ये मध्ये लोटून द्यायची आहे. अशा पद्धतीने अजिबात कडेने अशी साई साचून द्यायची नाही. साई आली की अशी मध्ये हलवून घ्यायची चमच्याने, कडेकडेची सगळी साई काढून घ्यायची आहे. तर मी इथे उलटणीचा वापर देखील करू शकता. इथे मी ना जवळजवळ 2 लिटर 2 ते सव्वा 2 लिटर दूध घेतलेले आहे. तर आता हे पूर्ण असं दूध आहे ना आपण आटून घेणार आहे. भरपूर असा वेळ लागतो याला, पण खूप छान अशी ठेल्यावर जशी मिळते ना तशा प्रकारची मावा कुल्फी तयार होते. तर अशी साई जी येते ना ती कडेकडेने अशी साई वारून घ्यायची, मध्ये असे अजिबात साई कडेला चिटकून द्यायची नाही. जरी आली ना तरी अशी परत एकदा हलवून घ्यायची आहे आणि मिक्स होऊन जाते आपोआप साई ती. अशा पद्धतीने खूप वेळा साई आली आणि ती साई मी मध्ये लोटून दिली. तर आता हे दूध आहे ना असं आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अजून काही एवढं आटलेलं नाही, अजून थोडा वेळ ठेवूया, म्हणजे 30% दूध आपण आटून घेऊया. आणि दुधाचा कलर देखील थोडासा असा लालसर लालसर यायला लागलेलं आहे. जास्त तापवलेलं दूध कसं असतं अशा पद्धतीने. आता दूध तापत आलेले आणि त्यामध्ये भरपूर असे केशर टाकले आणि चांगले मिक्स करून घेऊया, म्हणजे वास खूप छान येईल आपल्या कुल्फीचा. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. बघू शकता थोडं थोडं असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आपलं तापवलेले दूध असं मस्त. हे गाईचं दूध आहे. तुम्हाला आवडत असेल तर म्हशीच्या दुधाची देखील कुल्फी करू शकता. तर आता इथे मी ना 7 ते 8 असे 10-12 असे बदाम भिजवलेले होते ना, तर आता त्याची साल काढून घ्यायची नंतर आणि त्या बदामाची आपण पेस्ट बनवून घेऊया. आता इथे मी थोडीशी दूध पावडर घेतली ना ती देखील या दुधामध्ये टाकायची, म्हणजे लवकर आपलं दूध असं मस्त घट्ट होईल. दूध पावडर टाकल्यामुळे ना असं मस्त घट्टपणा येतो कुल्फीला. पूर्ण मिक्स करून घ्यायची दूध पावडर. 2.25 लिटर दूध होतं ना आपलं, तर मी त्यासाठी ना जवळजवळ अर्धी वाटी असं मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता बघू शकता अशा पद्धतीने दाटसर दिसायला लागलेलं आहे आपलं दूध आटवलेलं. तर आता दूध घट्ट व्हायला लागलेलं आहे ना, तर तोपर्यंत आता इकडे आहे ना थोडा वेळ गॅस चालू ठेवून देऊया. आणि दुसऱ्या कढईमध्ये ना कढई तापवण्यासाठी ठेवली आणि कढई गरम झाली की त्यामध्ये ना थोडंसं साखर टाकलेली, जवळजवळ 1 वाटी साखर घेतलेली मी. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हे बदाम देखील भिजलेले आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे बस मस्त. आणि याचं आहे ना पाणी न टाकता असं कॅरमलाइज असं साखर करून घ्यायची, म्हणजे अशी एकदम अशी तपकिरी रंगावर होते. आता दूध देखील चांगलं आटत आलेलं आहे ना, तर आपलं साखर देखील कॅरमलाइज होणार आहे. आणि बदामची पेस्ट बनवली ती भिजवलेल्या बदामची, ती देखील यामध्ये टाकून देऊया. आणि ही साखर, वितळलेली साखर आहे ना त्यामध्ये टाकून द्यायची. हीच तर खास ट्रिक असते आपली मावा कुल्फी बनवण्याची, आणि ज्यामुळे जशी ठेल्यावर मिळते ना तशी मावा कुल्फी तयार होते. आणि ही जी कॅरमलाइज झालेली साखर आहे ना आपण त्यामध्ये टाकून देऊया. आणि कलर देखील खूप छान होतो यामुळे, आणि चव देखील खूप छान लागते. एकदा अशा पद्धतीने कुल्फी नक्की करून बघा, खूप छान होते अशा पद्धतीने केल्यानंतर. तर आता आपलं दूध देखील कढईमधलं आटत आलेलं आहे ना, तर त्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे मी. आता कॅरमलाइज झालेली साखर यामध्ये टाकली ना, वेलची पावडर टाकल्यामुळे थंड झाले की मग आपण आता कुल्फी मोलमध्ये आता ओतून घेऊया. तर हे कुल्फी मोल्ड आहे ना, यामध्ये ओतताना देखील आपल्याला दिसू शकतं की किती अशी मस्त घट्ट ओतून घेऊया. अशी झालेली आहे, खूप अशी घट्ट होते. आणि मुलांनी काय केलं होतं, हे साच्यातले कुल्फी सर्व खाऊन घेतली. ती मी काही उरलेलं बॅटर होतं ना ते
स्टीलच्या ग्लासमध्ये टाकलं होतं आणि त्यामध्ये आईस्क्रीमची कांडी टाकली होती. तुमच्याकडे जर असेल ना स्टिक्स त्यावर देखील तुम्ही टाकू शकता. आणि मी हे जे केलेलं आहे ना ते सर्व मुलांनी खाऊन घेतलेलं होतं आणि ते दाखवण्यासाठी राहिलंच नव्हतं म्हणून आहे ना आता मी हे ग्लासमध्ये टाकलेलं ते दाखवते तुम्हाला. खूप छान झालं होतं अशा पद्धतीने केलेलं आणि काही कपामध्ये देखील टाकलं होतं. तर अशा पद्धतीने मावा कुल्फी नक्की बनवून बघा. आणि स्टीलच्या ग्लासमध्ये जे असतं ना त्याला आपल्या हाताच्या हीट लागेल ना असं चोळून घ्यायचं आहे असं हातावर तळहातावरती आणि निघून जाते आपोआप ही मस्त अशी छान कुल्फी, अशी मस्त अशी घट्ट, खूप छान अशी जशी ठेल्यावर मिळते तशा पद्धतीने झालेली होती कुल्फी.